आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. आजही आपण बातमी वाचणार आहोत. वाढत्या इन्फ्लुएन्झापासून बचावासाठी SH24 लस घ्या. वाढत्या इन्फ्लुएन्झापासून, आता सर्वांना माहिती असेल इन्फ्लुएन्झा नावाचं एक आजार आहे किंवा रोग आहे. त्याच्यापासून बचावासाठी SH24 लस घ्या. म्हणजे SH24 लस म्हणजे काय मला कोण सांगेल? तुम्ही गेस करू शकता. लस म्हणजे काय? लस म्हणजे वॅक्सिन. नॉईज आणि डिस्टर्बन्ससाठी मी माफी मागते सर्वांची. म्हणजे इथे अजूनही दिवाळी संपलेली नाही आहे, फटाके फोडतायत, हां, गाड्यांचा आवाज येतोय, तर त्यासाठी मला माफ करा. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश. केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, हिंदीमध्ये सुद्धा आपण तेच म्हणतो. आणि निर्देश म्हणजे काय? निर्देश म्हणजे इन्स्ट्रक्शन्स. ओके. मुंबई. हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सदर्न हेमिस्फियर क्वाड्रिव्हॅलेंट 2024 म्हणजेच SH24 ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे काय? हिवाळ्यामध्ये म्हणजे काय? हिवाळ्यामध्ये म्हणजे विंटर सीझनमध्ये, ठंड के मौसम में इन्फ्लुएन्झाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन. म्हणजे इन्फ्लुएन्झाच्या पेशंट्समध्ये, कालचं पण पाहिलं, रुग्ण म्हणजे पेशंट, त्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ म्हणजे काय? इन्क्रीज होणे. वाढ होणे म्हणजे इन्क्रीज होणे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना सदर्न हेमिस्फियर क्वाड्रिव्हॅलेंट 2024 त्याचा शॉर्ट फॉर्म आहे SH24 ही लस देण्याचे निर्देश दिले आहेत. मतलब ये वैक्सीन देने की निर्देश दिए हैं, इंस्ट्रक्शंस दिए हैं. ही लस 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करत असल्याने या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ही लस उपलब्ध नसल्यास सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. म्हणजे काय? ही लस 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करत असल्याने, म्हणजे ही वॅक्सिन काय करते? 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करते. म्हणजे इन्फ्लुएन्झाचे खूप प्रकार आहेत, खूप टाईप्स आहेत. प्रकार म्हणजे टाईप्स. हां, तर ही वॅक्सिन काय करते? ही लस काय करते? 4 प्रकारच्या इन्फ्लुएन्झापासून संरक्षण करते. या लशीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असले म्हणजे काय? इस वैक्सीन का यूज करने के इंस्ट्रक्शंस दिए हैं, फिर भी, तरीही म्हणजे तरी मतलब फिर भी ही लस उपलब्ध नसल्यास, उपलब्ध असणे, उपलब्ध नसणे म्हणजे काय? अवेलेबल नसणे. उपलब्ध म्हणजे अवेलेबल. तर जर ही लस उपलब्ध नसेल, म्हणजे SH24 ही जर लस वॅक्सिन उपलब्ध नसेल तर काय सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी. जर कोणत्या हॉस्पिटलमध्ये जर ही SH24 ही वॅक्सिन उपलब्ध नसेल, अवेलेबल नसेल, तर काय करायचं? त्याच्या जागी सध्या उपलब्ध असलेली उत्तम लस नागरिकांना देण्यात यावी. मतलब सध्या उपलब्ध असलेली म्हणजे फिलहाल जो अवेलेबल है अशी लस, उत्तम लस म्हणजे
बढियावाली वॅक्सीन नागरिकांना देण्यात यावी असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ऐसा भी केंद्र सरकार ने स्पष्ट किया है, क्लॅरिफाय किया है. स्पष्ट करणे म्हणजे क्लॅरिफाय करणे. भारतात ऑगस्टपर्यंत 15,000 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली असून, म्हणजे काय, ऑगस्टपर्यंत भारतामध्ये 15,000 जणांना इन्फ्लुएन्झाची लागण झाली. लागण झाली म्हटलं ते 15,000 लोकांना इन्फ्लुएन्झा झाला. आणि काय झालं, त्यातील 239 जणांचा मृत्यू झाला आहे. 239 म्हणजे 239. जसं की मी कालही सांगितलं, नंबर्सचा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला मराठी संख्या, मराठी नंबर्स ओळखता येत नसतील तर मराठी नंबर्सचा लर्न मराठी इझिलीचा व्हिडिओ जरूर बघा. आणि यातील काय झालंय, 239 लोकांचा मृत्यू झाला आहे, ते मेले आहेत. हिवाळ्यामध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. म्हणजे काय, विंटर सीझनमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. म्हणजे त्या मृत्यूंमध्ये बडे पैमाने पर, मोठ्या प्रमाणात म्हणजे बडे पैमाने पर वाढ होण्याची शक्यता असते. मतलब इंक्रीज होने की पॉसिबिलिटी होती है. शक्यता म्हणजे काय, पॉसिबिलिटी. साधारणपणे इन्फ्लुएन्झाचा सर्वाधिक त्रास हा 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. म्हणजे काय, साधारणपणे म्हणजे ऑर्डिनरीली या फिर नॉर्मली इन्फ्लुएन्झाचा सर्वाधिक त्रास, सर्वाधिक म्हणजे सर्वात जास्त, सबसे ज्यादा. त्रास म्हणजे काय, त्रास होणे, सफर होना, ट्रबल होना. हा किती, 65 वर्षे व त्यावरील नागरिकांना होतो. म्हणजे 65 इयर्सच्या वरचे जे लोक आहेत त्यांना म्हणजे 65 वर्षे आणि त्याच्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना म्हणजेच सिटिझनना होतो. वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती म्हणजे काय, वृद्ध म्हणजे कोण, ओल्ड पीपल, वृद्ध माणसं. आणि आजारी लोकांच्या म्हणजे आजारी असलेले लोक, बीमार जो लोग होते हैं उनके संपर्क में, संपर्कात म्हणजे संपर्क में, कॉन्टॅक्टमध्ये सातत्याने येणारे व्यक्ती म्हणजे हमेशा आने वाली व्यक्ती, गर्भवती महिला अर्थात प्रेग्नेंट लेडीज, लहान मुले, हां छोटे बच्चे, तसेच आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. ओके, म्हणजे वृद्ध आणि आजारी लोकांच्या संपर्कात सातत्याने येणाऱ्या व्यक्ती म्हणजे जी माणसं ओल्ड पीपल आणि जे आजारी लोक असतात, बीमार जो लोग होते हैं उनके संपर्क में आने वाले व्यक्ति, प्रेग्नेंट लेडीज, छोटे बच्चे और आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी. मतलब आरोग्य के क्षेत्र में, आरोग्य मतलब हेल्थ सेक्टर में काम करने वाले कर्मचारी म्हणजे कोण, वर्कर्स. त्यांना ही लस घेणे आवश्यक आहे. इन सब लोगों को ये वैक्सीन लेना इम्पॉर्टंट है. आवश्यक आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे. इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा प्रसार वेगाने होतो. संसर्गजन्य आजार म्हणजे कंटेजियस डिजीज. इन्फ्लुएन्झा हा कंटेजियस डिजीज असल्यामुळे काय होतं, त्याचा प्रसार वेगाने होतो. वो बहुत स्पीड में फैलता है. हिवाळ्यामध्ये इन्फ्लुएन्झासाठी पोषक वातावरण असल्याने त्याचा प्रसार अधिक होतो. म्हणजे विंटर सीझनमध्ये काय होतं, इन्फ्लुएन्झासाठी पोषक वातावरण असल्याने
पोषक वातावरण म्हणजे असं वातावरण जे ज्याच्यामुळे ज्या एन्व्हायरमेंटमध्ये, वातावरण म्हणजे एन्व्हायरमेंट किंवा ॲटमॉस्फिअर, त्या पोषकला काय म्हणतात बरं? नरिशिंग. ओके. तर पोषक वातावरण म्हणजे असं वातावरण ज्या वातावरणात ते जे इन्फ्लुएन्झावाले म्हणजे इन्फ्लुएन्जा के लिए वो वातावरण पोषक होता है, मतलब नरिशिंग होता है, वो बढ़ते हैं इन्फ्लुएन्जा के वायरस. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने ही लस घेण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे त्याला आळा घालण्यासाठी म्हणजे इसलिए उसको रोकने के लिए जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ही लस घेण्याची शिफारस केली आहे. मतलब ये वैक्सीन लेने की रेकमेंड किया है. ओके. ये वैक्सीन लेना रेकमेंड किया है किसने? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने. फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया, दक्षिण आफ्रिका, ब्राझीलमध्ये H1N1 इन्फ्लुएन्झा विषाणू वाढत असल्याचे WHOने स्पष्ट केले आहे. म्हणजे काय? फेब्रुवारीपासून भारत, युरोप, पश्चिम आशिया म्हणजे वेस्टर्न एशिया, साऊथ आफ्रिका, ब्राझीलमध्ये H1N1 इन्फ्लुएन्झाचे इसके वायरस बढ़ रहे हैं, ऐसे क्लैरिफाई किसने किया है? WHO ने किया है. तर ही आहे एक बातमी. हा वरचा पार्ट पण आपण वाचूया. लस कधी घ्यावी म्हणजे ही वॅक्सिन कधी घ्यावी? इन्फ्लुएन्झा हा संसर्गजन्य आजार असल्याने उत्तर गोलार्धातील नागरिकांना फेब्रुवारीमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील नागरिकांना सप्टेंबरमध्ये लस देण्यात यावी. म्हणजे काय? इन्फ्लुएन्जा हा संसर्गजन्य आजार असल्याने, मतलब ये कंटेजियस डिजीज होने के कारण उत्तर गोलार्धातील नागरिकांना म्हणजे नॉर्थ पोल साइड के नागरिकों को फेब्रुआरी में और नॉर्दर्न हेमिस्फीयर के नागरिकों को फेब्रुआरी में और सदर्न हेमिस्फीयर के नागरिकों को सितंबर में ये वैक्सीन देनी चाहिए, देण्यात यावी, मतलब दी जाए, ऐसे भी WHO से WHO कडून सांगण्यात आले आहे. म्हणजे WHO ने ये बताया है. भारतामध्ये या लशीची किंमत नियंत्रित नसल्याने प्रति डोस 1800 ते 2000 रुपये नागरिकांना मोजावे लागतात. म्हणजे भारतामध्ये इस वैक्सीन की कीमत कंट्रोल में नहीं है, नियंत्रित नहीं है, ऐसे कोई फिक्स्ड अमाउंट नहीं है, फिक्स्ड प्राइस नहीं है. म्हणून प्रति डोस 1800 ते 2000 रुपये, मतलब 1800 to 2000 रुपीस लोगों को देने पड़ते हैं. ओके. तर ही होती एक बातमी.